आईची किंमत ही गोष्ट तुम्हाला ऐकून मनाला धक्का बसेल. त्यामुळे शेवटपर्यंत पहा. पुण्यातील एका मोठ्या सोसायटीमध्ये रोहित नावाचा मुलगा राहत होता. मोठी नोकरी, करोडाचा फ्लॅट, गाडी, पैसा सगळं काही त्याच्याकडे होतं. लोक त्याला यशस्वी माणूस म्हणायचे. पण त्या सोसायटीमध्ये रोज सकाळी एक वृद्ध महिला कचरा गोळा करताना दिसायची. साधी साडी, थकलेले डोळे, पण चेहऱ्यावर शांत हास्य. कोणी तिच्याकडे लक्ष देत नाही. एक दिवस रोहनची बायको प्रिया बाल्कनीत उभी होती. तिने खाली पाहिलं आणि अचानक म्हणाली, "अरे रोहन, ती कचरा गोळा करणारी बाई तुझ्या आईसारखी दिसते." रोहन चिडून म्हणाला, "काय बोलतेस? माझी आई गावात असते." पण प्रियाच्या मनात शंका आली. दुसऱ्या दिवशी ती खाली गेली आणि त्या वृद्ध महिलेशी बोलली. "आई, तुझं नाव काय?" महिला हसत म्हणाली, "माझं नाव सुमित्रा. लोक मला सुमित्रा काकू असं म्हणतात." प्रिया थोडी थकबकली, कारण रोहनच्या आईचं नावही सुमित्राच होतं. ती हळू आवाजात विचारते, "तुमचा मुलगा आहे का?" महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. ती महिला म्हणाली, "हो, होता. मोठा झाला, शहरात गेला, पण मागे वळून पाहिलंच नाही." प्रियाचं हृदय धडधडायला लागलं. ती घरी आली आणि रोहनला सगळं सांगितलं. रोहन आधी गावात रागावला, पण मनात कुठंतरी भीती निर्माण झाली. तो खाली गेला. वृद्ध महिला कचरा उचलत होती. रोहन तिच्या समोर उभा होता. "आई." महिलेचा हात धरलेला ती वर पाहते आणि क्षणभर थांबते. "रोहन." दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहनला आठवलं, गरीब परिस्थितीत आईने लोकांची भांडी घासली, काम केलं, त्याला शिकवलं, स्वतः उपवासी राहून त्याला जेवू घातलं. पण नोकरी लागल्यावर, मोठं आयुष्य मिळाल्यावर त्याला आईची लाज वाटू लागली. एका दिवशी त्याने आईला गावात सोडून दिलं आणि कधी मागे वळून पाहिलं नाही. आई शांतपणे म्हणाली, "बाळा, मी तुला दोष देत नाही. तू सुखी असलास की मला आनंद आहे." हे ऐकून रोहन कोसळला. तो आईच्या पायावर पडला. "आई, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली." सोसायटीतील लोक सगळं पाहत होते. ज्याला ते करोडपती समजत होते, तो आज आईसमोर लहान मुलासारखा रडत होता. त्या दिवशी रोहनने आईला घरी आणलं. आईसाठी स्वतंत्र खोली तयार केली. स्वतः तिच्या हाताचं जेवण खाल्लं आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं, मोठा फ्लॅट, पैसे, गाडी यापेक्षा आईचं प्रेम मोठं असतं. या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की जंग जिंकलं तरी चालेल, पण आईचं मन हरवू नका, कारण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.